नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जो मोटो ब्लॉगिंग असते म्हणजे बाईकवरून जो कॅमेरा सेट करतो आपण माईकवरती, तो कोणता कॅमेरा असतो आणि तो कसा सेट करायचा आणि किती रुपयामध्ये येऊन जाईल हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमचं बजेट नसेल एवढं तर तुम्ही मोबाईलचा पण यूज करू शकता, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही मोबाईलचा कसा यूज करू शकता। सर्वात अगोदर मी तुम्हाला कॅमेरा दाखवतो की कोणता कॅमेरा आहे। तर मित्रांनो, हा बघू शकता, हा आहे GoPro Hero 9। तर हा खूप जुना कॅमेरा आहे, 2 वर्ष अगोदर घेतला होता मी, तर बराच वेळ झालेला आहे। आता तुम्ही GoPro 11 किंवा 12 म्हणजे 11-12 हा कॅमेरा घेऊ शकता आणि जास्तीत जास्त ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये GoPro 13 पण येऊ शकते, त्याच्यामध्ये खूप मोठा अपग्रेड पण येऊ शकतो। ठीक आहे, जर तुम्ही कॅमेराचा विचार करत असाल तर कॅमेरा माझ्याकडं GoPro Hero 9 आहे, हा पण खूप चांगला कॅमेरा आहे। तर चला याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो की कसा सेट करायचा आणि त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊया, छोटासा ब्लॉगिंग शूट करून तुम्हाला दाखवतो की कसा ब्लॉग या शूट करता येतो। ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, हा कॅमेरा आहे तो खूप छोटा कॅमेरा आहे आणि याचं जास्त वजन पण नाही, म्हणजे तुम्ही जर हा हेल्मेटवरती सेट केला तर याच्यामध्ये काय जास्त वजन पण होणार नाही। ठीक आहे, तर हा तो कॅमेरा आहे, याला मी थोडं साईडला ठेवतो। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की ही बॅटरी जी आहे या कॅमेऱ्यासोबत येते, तर ह्या कॅमेऱ्यासोबत ही बॅटरी तर आलीच होती आणि याच्या व्यतिरिक्त मी 2 बॅटऱ्या वेगळ्या घेतल्या होत्या, पण तिन्ही बॅटऱ्या खराब झालेल्या आहेत। तर त्या याच्यामुळं मी तुम्हाला ते सांगतो कशामुळे खराब झाल्या। ठीक आहे, आणि याला आता सोल्युशन काय आहे, जर समजा बॅटरी खराब झाली तर आपण काय यूज करू शकतो ज्याने की आपण कॅमेरा पूर्ण ऑपरेट करू शकू। ठीक आहे, तर हे बघू शकता, हे आहे या कॅमेऱ्याचं ही आहे उलंजीची केस, म्हणजे ही कॅमेऱ्याची केस आहे, तुम्ही याच्यावरती याला सेट करू शकता। ठीक आहे, तर कॅमेरा तुम्हाला याच्यामध्ये असा टाकायचा आहे। कॅमेरा असा बसून घेतला, याला पॅक करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, हे जे तुम्हाला इथं दिसतंय, आता याला मी याला सेटअप केलेलं आहे चांगलं, तरी पण तुम्हाला मी काढून दाखवतो। ठीक आहे, तर हे बघू शकता, हे एक GoProचं कॅमेरा माईक अडॅप्टर आहे। ठीक आहे, खूप महागाचं आहे, हे एवढंसंच आहे पण हे 5000चं आहे। ठीक आहे, तर याला मी असं पॅक करतो। तर हे जर अडॅप्टर तुम्ही घेतलं तर इथं बघू शकता, याला तुम्ही लाईव्ह चार्जिंग पण देऊ शकता किंवा याला ऑन ठेवायचं असेल तर तुम्ही याला पॉवर पण देऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक कनेक्टर भेटते तुम्हाला, हे आहे माईकचं कनेक्टर। ठीक आहे, याला तुम्ही एक्सटर्नल माईक लावू शकता जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग करता त्यावेळेस। ठीक आहे, तर ते तुम्हाला मी दाखवतो। आता याच्यानंतर बघू शकता, इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे उलनची केस, त्याच्यानंतर हा माईक अडॅप्टर सांगितलेला आहे, कॅमेरा सांगितलेला आहे, त्याच्यानंतर एक मोठा खर्च तो म्हणजे आहे हा माईक। आणि हा एक एक गोष्ट असते, माईक म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ चांगला करता आणि तुमचा जर आवाज बरोबर येत नसेल तर पूर्ण व्हिडिओ खराब होऊन जाते। ठीक आहे, त्याच्यासाठी हा जो माईक आहे हा तर रोडचा माईक आहे आणि याची किंमत जर तुम्हाला सांगायची झाली तर हा माईक मी घेतला होता जवळजवळ 7400 रुपयाचा। ठीक आहे, कमी जास्त होऊन जाते, आता 6.5ला भेटतो आहे, त्यावेळेस मी घेतला होता तेव्हा 7400 होती। ठीक आहे, तर आता हा माईक डायरेक्ट जर तुम्ही इथं लावसाल याला, ठीक आहे, हे बघा हे माईक आहे, आणि डायरेक्ट जर तुम्ही इथं लावसाल तर या GoProमध्ये कनेक्ट होत नाही। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला एक छोटासा एक माईक केबल असतो, तो TRS असतो। ठीक आहे, माझा हा जो शूट करतो मी त्या कॅमेऱ्यावरती तो लावलेला आहे, 2 केबल आहेत माझ्याकडे तसे, एक खराब झाला होता पण सध्या तो सापडत नाही म्हणून मी तुम्हाला सध्या दाखवत नाही। ठीक आहे, आणि ज्यामध्ये मी शूटिंग करतो तो कॅमेऱ्याला ऑलरेडी अटॅच केलेला आहे, लावा लागेल, तो तुम्हाला वेगळा 1200 रुपयाचा भेटतो आहे। जर तुम्ही रोडचा नाही यूज करायचा तर तुम्ही दुसरा लोकल यूज करू शकता, 200-250पर्यंत तो पण तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, तर आता मी काय करतो, हा कॅमेरा आहे पूर्ण सेटअप झालेला आहे, हा कॅमेरा मी तुम्हाला हेल्मेटवरती सेटअप करून दाखवतो। ठीक आहे, सर्वात अगोदर आपण हा जो माईक आहे हा माईक सेटअप करू, त्याच्यानंतर आपण GoPro सेटअप करू। तर बघू शकता मित्रांनो, हे आहे हेल्मेट, हे आहे एक्झोरचं हेल्मेट आहे आणि बॅटमॅन व्हर्जनचं आहे, लिमिटेड एडिशन आहे, खूप महागाचं आहे, मी याला दिल्लीवरून परचेस केलं होतं, तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे हेल्मेट आहे, आपण जर स्पेशल ब्लॉगिंगसाठी हेल्मेट घेतो आहे
तर कधी बी मित्रांनो हेल्मेट असं घ्यायचं, हा जो पोर्शन आहे हेल्मेटचा, हा जो खालचा भाग आहे हा तुम्हाला पूर्ण असा सपाट असला पाहिजे, ठीक आहे. जर हेल्मेट असं किंवा असं असलं ना, तिथं हा तुम्ही सेटअप करू शकणार नाही, हा माउंट, ठीक आहे. तर इथं बघू शकता हा माउंट मी सेटअप केलेला आहे. तर हा पूर्ण एम सील लावून सेटअप केलेला आहे. आणि जर आता मी याला काढला तर हे हेल्मेट खराब दिसणार, ठीक आहे. इथं तर तुम्हाला हे जर नसेल लावायचं तर तुम्ही वेगळं एक माउंट येते, जे स्टिकी माउंट असते ते तुम्हाला त्याला तुम्ही कधी पण रिमूव्ह करू शकता आणि कधी पण लावू शकता, ठीक आहे. त्याने काय होईल की हेल्मेटला काहीच इफेक्ट होणार नाही. पण चला आता मी याला खराब केलेलंच आहे, कारण मला एक नेहमीसाठी पाहिजे होतं म्हणून. तर चला आता तुम्हाला मी माईक कसा सेटअप करायचा ते दाखवणार आहे, ठीक आहे. हे पहा मित्रांनो, आपला हा इथं गोप्रो सेटअप झालेला आहे आणि इकडे मी 360 लावलेला आहे बाईकवरती. आणि ही आहे आपली बाईक. आणि मागचा जर नजारा दाखवायचा तर बघा, मागचा नजारा हा आहे. इकडं मस्त शेती आहे, सोयाबीन पेरलेली आहे वावरात, बघू शकता. या रोडवर आपण आता टेस्टिंग करून घेऊ. मी मोबाईलनेच रेकॉर्डिंग करतो आहे, व्हॉईस रेकॉर्डिंग पण मोबाईलनेच व्हायला लागली, तर माहिती नाही आवाज कसा यायला तर हे बघा मित्रांनो, इथे मी हेल्मेटवरती कॅमेरा लावलेला आहे. आणि आपल्याकडे काय आहे की जे गोप्रोचं अडॅप्टर असते ते अडॅप्टर खराब झालेलं आहे. आणि गोप्रोमध्ये जे मोड्स असते मीडिया मोड, तिथं हे अडॅप्टर कनेक्ट होत नाही, म्हणजे नॉट ॲप्लिकेबल हे ऑप्शन येते तिथं. आणि त्याला आपण माईक जोडू शकत नाही. तर माझ्याकडं दुसरा कॅमेरा होता Insta360, तर या कॅमेऱ्याला मी माईक जोडला होता आणि याच्यातच मी रेकॉर्डिंग करत होतो. तर मी विचार केला होता की Insta360मध्ये जरी आवाज कॅप्चर झाला तरी बी एक चांगला रिझल्ट आपल्याला भेटून जाईल. आणि याच्या अगोदर मी गोप्रो यूज केला होता, बऱ्याच वेळेस यूज केलेला आहे आणि व्हॉईस रेकॉर्डिंग चांगली होती त्यामध्ये. फरक हा आहे की गोप्रोचा आता अपडेट आला आहे. अपडेट आल्यामुळं असं होऊ शकते की तिथं नॉट ॲप्लिकेबल येत आहे, म्हणजे कनेक्ट नाही होत. तर चला आता इथून मी रिटर्न घेतो, इथून युटर्न घेऊन मी थोडं पुढंपर्यंत रेकॉर्ड करतो. तर ही रेकॉर्डिंग मित्रांनो मी 4K आणि 30 fpsमध्ये रेकॉर्ड करत आहे. तुम्ही या कॅमेऱ्यामधून 5K पण रेकॉर्डिंग करू शकता. बाकी बघू शकता हा माझा अँगल जो आहे तो एवढा जमला नाही, थोडासा कॅमेरा खाली पाहिजेत होता, म्हणजे आपल्या गाडीचं हँडल पूर्ण दिसलं असतं. तर तुम्हाला जसं अँगल म्हणजे ठेवायचं तसं तुम्ही ठेवू शकता. बाकी मी गोप्रो हेल्मेटवरती सेटअप केला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो गोप्रोचा माईक अडॅप्टर आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते मी बघून घेतो. जर अपडेटचा प्रॉब्लेम असेल तर कॅमेरा अपडेट करून घेतो. अपडेट केल्याच्या नंतर जर माईक कनेक्ट झाला तर तो पण व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करून देईन की कसा अपडेट करायचा आणि कसा तुम्ही माईक अडॅप्टर कनेक्ट करू शकता. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.